महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सध्याचे स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या मृत्यूविषयी शंका कुशंका अपघाताच्या बातम्या ह्या दूरचित्रवाणीवरती सध्या फिरू लागल्या होत्या। खरं तर ज्या दिवशी त्यांचा अपघात झाला त्याच दिवशी प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये त्यांच्या अपघाताविषयी शंका कुशंका येण्यास सुरुवात झाली। कारण अजितदादा म्हणलं की शिस्तप्रिय माणूस, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते चुका काढून ते दुरुस्त करणं इथपर्यंतचा पोहोचलेला माणूस, राजकारणाच्या 35 वर्षाच्या इतिहासात सकाळी 5-5:30 वाजल्यापासून रात्री 2-2:30 वाजेपर्यंत काम करणारा माणूस। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मेटकरी यांनी देखील शंका व्यक्त केली आणि अपघाताची पूर्णपणे चौकशी व्हावी अशी मागणी केली। शेवटी हा घात होता की अपघात होता हे चौकशांती सिद्ध झाले। मात्र अमोल मेटकरी यांनी काही प्रश्न विचारले। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न होता त्यांचा, पायलट का बदलला गेला? कदाचित अजितदादा ही एक VIP व्यक्ती आहे। त्यांना सर्वच राजकीय व्यक्तींना सभा ह्या वेळेवर घ्याव्या लागतात। कदाचित पायलट न आल्यामुळे पायलट बदलला जाऊ शकतो, मात्र तो अचानकपणे का बदलण्यात आला ह्यावर शंका आहे। त्या ठिकाणी उपस्थित पडलेली कागदं जळाली नाहीत। इतका मोठा स्फोट असताना त्या ठिकाणची कागदं कसं काय जळली नाहीत हे देखील शंका आणि कुशंका आहे। अजितदादांचं विमान ज्या ठिकाणी फसलं गेलं किंवा ज्या ठिकाणी ते विमान पडलं गेलं त्या ठिकाणी सुरुवातीला धुके आहे असं बोललं जात होतं। नंतर ती बातमी स्किप झाली किंवा नंतर असं समजलं, CCTV फुटेजमध्ये समजतं आहे की तिथं धुके वगैरे नव्हतं। संबंधित विमानाचा तांत्रिक बिघाड होता का, की पायलटच्या चुकीमुळे झालं, की हा घात होता, की हा अपघात होता, हे संबंधित चौकशीनंतर पुढे येईल। मात्र ही चौकशी निपक्षपातीपणे होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्यामार्फत ही चौकशी व्हावी असं सगळ्यांना वाटतंय। तुम्हाला काय वाटतं? इतका मोठा माणूस हरवलेला असताना चौकशी